या जगात तुम्ही एकमेवा द्वितीय आहात. या जगात दुसरा तुमच्यासारखा कुणीच नाही. अरे तुम्ही एकमेव आहात याचा अभिमान बाळगण्यापेक्षा आपण कुठंतरी कमी आहोत याचा न्यूनगंड का बाळगायचा, स्वतःला कमी का समजायचं, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. सगळ्या क्षमता सगळ्या शक्ती तुमच्या हातात, फक्त सगळ्या एकवटून उभा राहायला हव्यात. आमची अडचण काय माहिती आहे, बरेच विद्यार्थी येतात, खूप अभ्यास करावा वाटतो पण लक्षच लागत नाही. खूप अभ्यास करावा वाटतो पण एकाग्रताच होत नाही. काय काय सांगतात, तो 4 तास अभ्यास करतो तरी सगळं त्याच्या लक्षात राहतं. मी 18 तास वाचत असतो तरी काहीच दुसऱ्या दिवशी लक्षात राहत नाही. आमच्या विद्यार्थ्यांच्या शंका आहेत, साहजिक आहे. तुम्हाला माहिती आहे हे का होतं? आपल्या मानसिक आणि शारीरिक शक्ती एकाच ठिकाणी केंद्रीभूत होणं आणि त्या केंद्रीभूत झाल्यानंतर जी ऊर्जा तयार होते तिला एकाग्रता असं म्हणतात. मानसिक, तुमचं मन पूर्णपणे तुमच्या ध्येयाकडेच केंद्रीभूत झालं पाहिजे. तुमच्या शरीराच्या सगळ्या शक्ती त्याच ध्येयाकडे केंद्रीभूत झाल्या पाहिजेत. मानसिक आणि शारीरिक दोन्ही शक्ती एकरूप होतील तेव्हा तुम्ही एकाग्र व्हाल.